नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार योजना यातील लाभार्थ्यांना आता कामगार मंडळांतर्फे पेन्शन योजना देखील मिळणार आहे. तर याचा लाभ कसा घेता येईल, त्याकरिता फॉर्म कोणता भरावा लागेल आणि कोणती माहिती आवश्यक असणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा संदर्भात माहिती तुम्हाला या चॅनलवरती वेळोवेळी पाहायला भेटतील. चला तर मित्रांनो, आपण पाहूया महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संदर्भामधील पेन्शन योजनेबाबत आपल्याला कोणती माहिती कशी भरावी आपण थोडक्यात पाहून घेऊया. या संदर्भामध्ये अप्पर कामगार आयुक्त मुंबई कोकण विभाग, पुणे, नागपूर, त्यानंतर कामगार उप आयुक्त नाशिक, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर इत्यादी विभागाकरिता देखील सूचित करण्यात आलेले आहेत. विषय असणार आहे याच्यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजना अंमलबजावणीबाबत अर्थात पेन्शन लागू करण्याबाबत हा विषय येथे स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तर पहा मित्रांनो, उपरोक्त संदर्भीय 1 ते 4 अन्वये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्तीवेतन अर्थात पेन्शन लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. संदर्भीय 5 अन्वये बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनाबाबत सविस्तर मानक कार्यपद्धती SOP अर्थात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर विहित करण्यात आलेली आहे. तसेच सदर योजना मंडळाच्या एकात्मिक कल्याण मंडळ व्यवस्थापन प्रणालीत समाविष्ट करण्याबाबतच्या सूचना देखील RCS इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या IWBMS प्रणालीचे MSP संस्थेस सूचना देण्यात देखील आलेल्या आहेत. तर मित्रांनो, या योजनेसाठी पुरेशी प्रसिद्धी देण्यात यावी, तसेच आपल्या स्तरावर सदर योजनेबाबतच्या सूचना सर्व संबंधित अधिष्ठानांना देण्यात याव्यात. यासाठी सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे विवेक कुमार यांनी येथे स्पष्ट केलेले आहे. ही माहिती सगळी खरी आहे मित्रांनो. तर आपल्याला आता हा फॉर्म कसा भरावा लागणार आहे पेन्शन योजनेचा लाभ घेण्याकरिता ते आपण थोडक्यात समजून घेऊया. फॉर्मची थोडी स्थिती पहा. मंडळाच्या नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना 60 वर्षे वयानंतर निवृत्तीवेतन मिळण्याकरिता हे निवृत्तीवेतन योजनेचा अर्ज आहे. हा अर्ज असणार आहे S14 म्हणून. हा फॉर्म भरत असताना आपल्याला थोडीशी काही डॉक्युमेंट येथे जमा करावे लागणार आहे. नोंदीत बांधकाम कामगाराचे नाव तुम्हाला लिहावं लागणार. नोंदीत बांधकाम कामगाराचा मंडळाकडील नोंदणी क्रमांक असतो, तुमचे जो कार्डवरती नंबर असतो तो, त्यानंतर तुमचा आधार क्रमांक, जन्मदिनांक आणि वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्याचा दिनांक कोणता तरी तुम्हाला एक डॉक्युमेंट देखील सोबत जोडावे लागणार आहे 60 वर्षे पूर्ण झाल्याचा. त्यानंतर प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक, तुम्ही बांधकाम कामगार कार्ड काढत असताना सुरुवातीला कोणत्या तारखेस काढलेलं होतं ते देखील तुम्हाला डेट या ठिकाणी लिहावे लागणार आहे. त्यानंतर प्रथम नोंदणी झालेला जिल्हा, कामगार सुविधा केंद्राचे ठिकाण. सर्वप्रथमतः तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये कार्ड नवीन काढलेलं होतं त्याचे ठिकाण तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे सुविधा केंद्राचे. आणि मंडळाकडील नोंदणी कालावधीचा तपशील देखील म्हणजेच आढावा द्यावा लागणार आहे. तर अनुक्रमांक दाखवलेला आहे पहा. याच्यामध्ये नोंदणी नूतनीकरण दिनांक किती तारखेपासून ते किती तारखेपर्यंत कालावधी आहे ते तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करावे लागणार आहे. आणि त्यासाठी जिल्हा सुविधा केंद्र कोणती होती ते देखील येथे लिहा. एवढीशी माहिती झाल्यानंतर आता तुमचं बँकेचं तपशील द्यावे लागणार आहे. डायरेक्ट हे बेनिफिट तुम्हाला DBT मार्फत लाभ दिला जाणार आहे. बँक खात्याचा तपशील देण्याकरिता बँक खातेदाराचे नाव, बँकेचे नाव आणि शाखा म्हणजे बँक कोणत्या ठिकाणी आहे त्याचे नाव, खाते क्रमांक लिहा, IFSC क्रमांक लिहा. बँकेच्या पासबुकवरती तो असतोच. तर मित्रांनो, पेन्शन योजना हे कर्मचारी राज्य विमा कायदा 1948 या कायद्यानुसार तो तुम्हाला लागू होणार आहे. या ठिकाणी होय करा. त्यानंतर कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा 1952 अर्थात प्रोव्हाइडेड फंड हे देखील तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही या ठिकाणी होय करा. अशी माहिती भरून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक हमी द्यावी लागणार आहे. उपरोक्तप्रमाणे सादर करण्यात आलेली माहिती सत्य असून खोटे आढळल्यास नियमानुसार माझ्याविरुद्ध उचित कारवाई करण्यात यावी. असे तुम्ही या पात्र आहात म्हणून स्वतःचे तुमचे नाव लिहा, सही करा, मोबाईल नंबर टाका आणि तुम्ही कोणत्या दिनांकाला देणार आहे ते दिनांक टाका आणि ठिकाणाचे नाव देखील टाका मित्रांनो. तर अशा प्रमाणे तुम्हाला पेन्शन योजनेचा फॉर्म असणार आहे. साधं सोपं आहे. हे लिहून तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये तुम्ही बांधकाम ऑफिसमध्ये जमा करू शकता आणि 60 वर्षानंतर तुम्हाला पेन्शन लागू होईल मित्रांनो.
तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. इतर सर्व आपल्या बांधकाम कामगारांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तसेच चॅनलवरती देखील तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून ठेवा मित्रांनो. अशाच महत्त्वाच्या माहिती आपल्याला या चॅनलवरती पुढे देखील पाहता येतील. चला तर भेटूया पुन्हा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.